नमस्कार. आज 26 डिसेंबर 2024 वार आहे गुरुवार. लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या प्रमुख बातम्या. प्रत्येक गावात बहुउद्देशीय संस्था. केंद्रीय सहकार मंत्र्यांची घोषणा. 32 प्रकारच्या व्यवसायांची मुभा. ज्या सध्या कार्यरत असलेल्या बहुउद्देशीय संस्था आहेत त्या बंद करण्यात येणार आहेत. 15,000 ज्या बहुउद्देशीय संस्था सध्याला कार्यरत आहेत आपल्या संपूर्ण देशभरामध्ये त्या आता बंद होऊन त्याच्याऐवजी बहुउद्देशीय सहकारी संस्थांना विविध गावात सुविधा केंद्र सरकार सुविधा देणार आहे. गॅस पुरवठा, दुग्ध व्यवसाय, मत्स्यपालन, वीज वितरण असे 32 स्वरूपाचे हे व्यवसाय असणार आहेत. बरोबर, म्हणजे प्रत्येक गावामध्ये एक संस्था काम करावी या नात्याने आज ज्या घडीला 15,000 संस्था आहेत ना त्या बंद होऊन नव्याने 32 व्यवसायांसाठीच्या ह्या संस्था चालू होणार आहेत. ओके, म्हणजे जवळपास जर तुम्ही पाहिलात तर अगदीच हा आकडेवारी आता 15,000पेक्षा अगदीच 50,000च्या जवळपास ही जाण्याची शक्यता आहे. आता या न्यूजला अनुसरून एक बॅकवर्ड लिंकेजेस आहे. काय बॅकवर्ड लिंकेजेस आहे तर भारतीय संविधानामध्ये जे सहकारी संस्था आहे ओके याबद्दल आर्टिकल 19 मध्ये काहीतरी अमेंडमेंट करण्यात आलेली आहे. बरोबर, पहा आपल्याकडे DPSP मध्ये ऑलरेडी एक संकल्पना होती की बाबा सर्वांनी एकत्र मिळून काम करणे किंवा तशा पद्धतीने बहुउद्देशीय संस्थांची स्थापना व्हावी, पण मूलभूत हक्क नव्हता तो. ओके, आपला जर कोऑपरेटिव्ह संस्था वगैरे जर एखादी स्थापन करायची असेल ना तर आपला पूर्वी मूलभूत अधिकार नव्हता तो DPSPचा अधिकार होता. बरोबर, मग आता त्याला काय केलं आहे भारत सरकारने तर आर्टिकल 19 अंतर्गत टाकण्यात आलेलं. बरोबर, मग याबद्दलची एक घटनादुरुस्ती करण्यात आली. त्या घटनादुरुस्तीचं नाव तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगू शकता व हे बॅकवर्ड लिंकेजेस आहे त्यामुळे लक्षात ठेवण्याचं अगदी गरजेचं आहे. त्यानंतर पहिले सहकार मंत्री कोण आहेत तर अगदीच पहा अमित शहा हे आपले पहिले सहकार मंत्री आहेत. ओके, त्याच्यानंतर पुढची बातमी पहा. सुट्ट्यांमुळे महामार्गावरती कोंडी स्किप करू शकता. त्याच्यानंतर काँग्रेसच्या नकारात्मक विचारांना प्रत्युत्तर देण्याची गरज नाही, अमित शहा यांचं प्रतिपादन. त्याच्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे. काश्मीरमधील अपघातात साताऱ्यातील जवानाचा मृत्यू. जम्मू काश्मीरमधील पुंछ भागात मंगळवारी झालेल्या अपघातामध्ये सातारा जिल्ह्यातील कामेरी गावचे जवान शुभम समाधान घाडगे यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. ते 11 मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये होते. ओके, नेक्स्ट न्यूज. अफगाणिस्तानात पाकिस्तानचा हवाई हल्ला. म्हणजे पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये काय केलं आहे पहा, एअर स्ट्राईक केलेला आहे. ओके, व त्यामध्ये 46 जण ठार झालेले तालिबानने स्पष्ट केलेलं आहे. आता एअर स्ट्राईक पाकिस्तान पण करत आहे. या गोष्टीवरून आपल्याला काय समजतं की पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे रिलेशन कसे आहेत, खटास आहे त्यांच्या रिलेशनमध्ये. पण अफगाणिस्तानमधील जे तालिबान आहे आणि भारताचे रिलेशन कसे आहेत, अगदी चांगल्या पद्धतीचे आहेत. ओके, त्यामुळे हे इंटरनॅशनल रिलेशन थोडंसं तुम्हाला शिकून घेणं गरजेचं आहे. पहा, व 6 महिन्याच्या पूर्वीचं जे करंट अफेअर्स आहे ते विचारलं जातं. ओके, आता अगदीच सिलेबसमध्ये हे तुम्हाला नक्की पाहून घेणं गरजेचे आहेत गोष्टी. त्याच्यानंतर पुढची न्यूज पहा. सॉफ्टवेअर निर्यातीत पुणे देशात तिसरे. देशातील सर्वात पहिल्या सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कमध्ये पुण्याचा समावेश होतो. पुण्यात हिंजवडीजवळ 1990मध्ये राजीव गांधी इन्फोटेक पार्क सुरू झाले. तेव्हापासून हे IT पार्क पुण्याच्या विकासाला गती देत आहे. ओके, बेस्ट न्यूज आहे. व ही जी आकडेवारी आहे हे MPSC राज्यसेवेचा मेन सेन्सर रायटिंग करत असताना तुम्हाला आकडेवारी हेल्पफुल ठरेल. नेक्स्ट न्यूज आहे. नवे वर्ष AIचे उच्च शिक्षण संस्थांमध्ये कार्यक्रम आयोजित करण्याची AICTEची सूचना. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने AICTE ज्याला म्हणतो आपण त्यांनी 2025 हे कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष म्हणून जाहीर केले आहे. फॅक्च्युअल प्रश्न आहे. सरळ सेवा किंवा कंबाईन परीक्षेला हा प्रश्न येऊ शकतो, लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर सरकारी पदभरतीत अधिक संधीची अपेक्षा. अभ्यासक्रम बदलामुळे जागा वाढवण्याची मागणी. MPSCमध्ये जागा वाढवावी असं त्यांची मागणी आहे. त्याच्यानंतर शिक्षणातील बदलांचे आता शाळेतून मार्गदर्शन. स्कूल कनेक्ट उपक्रमाची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय. राज्यसेवा सरळ सेवा परीक्षांना प्रश्न येऊ शकतो की स्कूल कनेक्ट प्रोजेक्ट कोणत्या राज्याचा आहे किंवा कशासाठी आहे तर बेसिकली पहा स्कूल कनेक्ट हा प्रोजेक्ट ना शाळांमध्ये जाऊन विविध विषयांची माहिती देण्यासंदर्भात आहे. आता पहा अगदीच मी ज्यावेळेस 12वीला होतो त्यावेळेस जर मला कोणी गाईड केलं असतं की पहा UPSCसाठी हे विषय महत्त्वाचे आहेत किंवा 10वीला असताना आपला जर कोणी गाईड केलं असतं तर अगदीच पहा आपण IAS IPS आज नक्की असत असतो. म्हणजे ही कुठेतरी एक खंत असते. ओके, आता हीच तुमच्याकडे पुन्हा खंत असू नये की बाबा मला जर चांगल्या पद्धतीचं गायडन्स मिळालं असतं तर मी तिथं आज नक्कीच IAS वगैरे झालो असतो, असं तुमची खंत असू नये यासाठीच मी हे लेक्चर वगैरे कंडक्ट करतोय. सॉरी थोडंसं म्हणजे स्वतःबद्दल हे केलं प्रमोशन, पण पहा हीच तर खरी गोष्ट आहे. तर अगदी
आपल्याला कोणी गायडन्स वगैरे करताना नव्हतं, बरोबर. पण जे शालेय विद्यार्थी आहेत ना, त्यांच्याकडे ह्या प्रॉब्लेम असू नये यासाठी पाहता नवीन उपक्रम राबवला जात आहे स्कूल कनेक्टचा. या उपक्रमाअंतर्गत काय होणार आहे पहा, तर विद्यार्थ्यांना 12वी नंतर आवडीचा अभ्यासक्रम निवडण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यानंतर 10वी नंतरचे रोजगारक्षम अभ्यासक्रम, उपलब्ध संधी, पदवी अभ्यासक्रमाच्या संधींची माहिती देण्यात येणार आहे. प्रत्येक विद्यार्थी उच्च शिक्षणाकडे जाण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. विद्यापीठांच्या नव्या अभ्यासक्रमांची देखील माहिती मिळणार आहे. नव्या पद्धतीचे मूल्यांकन, श्रेयांक पद्धतीबद्दल मार्गदर्शन आणि शिष्यवृत्तीबाबत माहिती या प्रोजेक्ट अंतर्गत किंवा स्कूल कनेक्ट या उपक्रमाअंतर्गत देण्यात येणार आहे. ओके, म्हणजे आता UPSC किंवा MPSCमध्ये जर प्रश्न आला की सरकारने धोरण काय राबवणं गरजेचं आहे, ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत त्यांना प्रशासनामध्ये आणण्यासाठी, किंवा तुम्हाला पण जर इंटरव्ह्यूमध्ये विचारण्यात आलं की शैक्षणिक सुधारणामध्ये काय काय करणं गरजेचं आहे, तर तुम्ही स्कूल कनेक्ट हे जे उपक्रम आहे ना, या अशा पद्धतीचे जे उपक्रम आहेत ते राबवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे शासनाने, असं तुम्ही म्हणू शकता. व याचं एक उत्तम उदाहरण आहे असं लिहिता येणं गरजेचं आहे. डन, म्हणजे हेल्पफुल ठरू शकतात पहा या गोष्टी. त्याच्यानंतर FDAमध्ये 50% पदं रिक्त आहेत, मग कदाचित ते निघतील जागा. ओके, त्याच्यानंतर वनव्यांच्या प्रकरणांमध्ये महाराष्ट्र 5व्या स्थानावर. पहा, स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट आली, बरोबर. मग आता अगदीच पहा, एकाच दिवशी आपण सर्व काही घेतलं का, तर नाही. कालच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं की महाराष्ट्रामध्ये 16%च वनं राहिलेली आहेत, बरोबर. 20%च्या 4% घट होऊन आता 16% वनं राहिलेली आहेत. मग आज काय पाहत आहोत की वनव्यांची संख्या जास्त वाढलेली आहे महाराष्ट्रामध्ये. मग वनव्यामध्ये महाराष्ट्र कितवा आहे, 5व्या स्थानी आहे. मग पहिले 3 कोणते आहेत लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सर्वाधिक घटनांमध्ये उत्तराखंड आहे, ओडिसा आहे आणि छत्तीसगड आहे. या 3 राज्यांमध्ये पहा वनव्यांच्या घटना अगदीच जास्त आहेत. व महाराष्ट्रात पण कुठे गेल्यानंतर पहा गडचिरोलीमध्ये सर्वाधिक घटना आहेत. ओके, आणि फॉरेस्ट पण गडचिरोलीला आहे, बरोबर. मग हे थोडंसं पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्रिलिम त्यानंतर मेन्स परीक्षेमध्ये पण तुम्हाला अगदी उपयोगी ठरणार आहेत गोष्टी. त्याच्यानंतर किशोरवयीनांना मैत्री क्लिनिकचा आधार. महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाने राज्यात मोठ्या प्रमाणात मैत्री क्लिनिक सुरू केली असून गेल्या वर्षभरात जवळपास 16.5 लाख किशोरवयीन मुलामुलींना योग्य समुपदेशन करण्यात आलेले आहे. पहा, अगदी एकांत जर असेल तर डिप्रेशन, एन्झायटी याला सामोरे जातात काही विद्यार्थी, किंवा किशोरवयीन जे असतात त्यांना आपल्या आरोग्यांची काळजी कशा पद्धतीने घ्यावी, किंवा म्हणजे जे बदल होतात पहा माइंडमध्ये पण काही जे चेंजेस होतात, जसं आपले हार्मोन्स बदलतात अगदी तशा पद्धतीने आपलं म्हणजे वर्तन बदलतं. मग हे कुठेतरी त्याला वाट करून देणं गरजेचं आहे, किंवा आपल्या ज्या भावना आहेत त्यांना वाट करून देणं खूप गरजेचं आहे, बरोबर. मग किशोरवयीन जे विद्यार्थी किंवा मुलं मुली असतील त्यांना मदत करण्यासाठी मैत्री क्लिनिकचा आधार. ओके, मैत्री क्लिनिक हे उपक्रम राबवत आहे. कोणतं सरकार राबवत आहे, तर महाराष्ट्र शासन हे उपक्रम राबवत आहे. परीक्षेला डायरेक्टली प्रश्न येऊ शकतो पहा की कोणत्या राज्याने मैत्री क्लिनिक्स हा उपक्रम चालू केलेला आहे, तर अगदीच महाराष्ट्र आरोग्य विभाग. ओके, महाराष्ट्र सरकार हे तुम्हाला लक्षात नाव ठेवायचं आहे. मैत्री क्लिनिकचा उपक्रम महाराष्ट्र राज्याने चालू केलेला आहे. कोणासाठी, किशोरवयीनांसाठी. ओके, आय होप हा पॉईंट समजलेला असेल. राज्यसेवा पूर्व त्यासोबतच कंबाईन परीक्षेला आणि सर्व सेवा परीक्षेला हा प्रश्न येण्याचे जास्त चान्सेस आहेत. त्याच्यानंतर पहा, आपण अगदीच कालच्या लोकसत्तामध्ये पण राज्यपालांची जी नवीन नियुक्ती झालेली आहे, केरळच्या राज्यपालांना आता कुठं दिलेलं आहे, बिहारचं स्टेट दिलेलं आहे. त्यानंतर मणिपूरचे राज्यपाल पण बदलण्यात आलेले आहेत. ती जी लिस्ट आहे ना ती आपल्याला मिळाली नाही. लोकसत्ता कालच्या पण आली नाही आणि त्यात पण ती लिस्ट आलेली नाही आहे. हां, आता नक्कीच येतील पहा, पण ते खूप दिवसानंतर वगैरे लोकसत्तामध्ये ती कदाचित प्रदर्शित होईल. पण जे सरळ सेवेचे किंवा कंबाईनचे जे विद्यार्थी आहेत ना, त्यांनी देवा जाधव सरांचं चॅनल तुम्ही अगदीच म्हणजे टेलिग्रामच्या चॅनलला तुम्ही नक्की जॉईन करू शकता. म्हणजे तिथं हेवी फॅक्ट आहेत व तिथून तुम्हाला हेल्पफुल ठरू शकतील पहा गोष्टी. व माझं कसं आहे किंवा ह्या चॅनलवरती तुम्हाला काय मिळणार नाही, तर मी डेली न्यूजपेपर तर घेईल, परंतु मी स्वतःहून पहा रिसर्च वगैरे करत नाही. म्हणजे जे न्यूजपेपरमध्ये दिसत आहे ना त्या न्यूजपेपरशी रिलेटेड UPSC किंवा MPSCला प्रश्न कसा येईल त्या गोष्टींच्याबद्दलच मी माहिती देण्याचा प्रयत्न करतो. स्वतःहून मी करंट अफेअर्स शोधून तुम्हाला आणून सांगण्याचा प्रयत्न बिलकुल करत नाही. कारण पहा, करंट अफेअर्सचं एवढे मोठं मायाजाल आहे ना, समुद्र आहे करंट अफेअर्स म्हणजे. ओके, व मृणाल सरांच्या जर भाषेत सांगायचं जर म्हटलं तर अगदी पहा, एग्जाम लाईक करंट अफेअर्स आणि सच्चा प्यार ढूंढने से कभी नहीं मिलता. ओके, त्यामुळे प्लीज तुम्ही स्वतःहून रिसर्च कधीच करण्यास जाऊ नका. मी यामुळेच परावर्त करतो विद्यार्थ्यांना किंवा तुम्ही करंट अफेअर्स वाचू नकात किंवा म्हणजे स्वतःहून शोधण्यास जाऊ नकात. ओके, काय गॅरंटी आहे, म्हणजे आता अगदीच पहा, मी सर्व राज्यपालांची लिस्ट पण आणून दिली तुमच्यासमोर, 1 2 3 4. ओके, काय गॅरंटी आहे हे सर्वच राज्यपाल आपल्या परीक्षेला येतील म्हणून, UPSCला आणि MPSCला. हां, आता लास्ट इयरला आलं होतं म्हणा, भगतसिंग कोश्यारी यांच्याबद्दल आय थिंक राज्यसेवा 2022 होती ना ती परीक्षा, त्या परीक्षेला आलं होतं आय थिंक. ओके, पण आपल्या इथे येईल का, UPSCला वगैरे येणार आहे का, तर
लो चान्सेस आहेत. ओके, त्यामुळे पहा अगदी 4 जणांची लिस्ट करून पुअर कॉस्ट बेनिफिट आहे व आपण गुगलवरती सर्च करत बसण्यात लिस्ट वगैरे ती काढू शकत नाही. मग त्यासाठी मी पण तुम्हाला सांगितलं ना, देवा जाधव सरांचं चॅनल तुम्ही जॉईन करू शकता. ओके, म्हणजे तिथं हेवी फॅक्टर तुम्हाला मिळतील जे कंबाईन आणि सरळ सेवेचे विद्यार्थी आहेत ना त्यांच्यासाठी खरंच ते बेटर आहे. बाकी जी राज्यसेवा आहे, राज्यसेवामध्ये उत्तर कसं लिहायचं जे मुख्य परीक्षा येणार आहे त्याच्यासाठी तुम्ही हे व्हिडिओ नक्की कंप्लीट करू शकता. ओके, पहा आजचं इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्ता दोन्ही खूप महत्त्वाचे आहेत. पहा खूप माहिती देण्यात आलेली आहे, पण आपल्याजवळ टाईम कन्सर्न या नात्याने मी आज इंडियन एक्सप्रेस स्किप करतोय. ओके, आता इथे पहा ना तुम्ही, म्हणजे ही एअर स्ट्राईकची न्यूज आपण आत्ताच घेतली जी आहे. त्यानंतर पहा पहिल्यापासून जर तुम्ही पाहिलात इंडियन एक्सप्रेसमध्ये म्हणजे भरपूर आहेत. ओके, बातम्या आजचे एडिटोरियल सर्व कामाचे आहेत. खरं पाहिलं तर मला पण वाचणे झालेले नाही आहेत. पहा नॉलेज ॲज अ शिल्ड. ओके, त्याच्यानंतर फॉर फ्रीडम अँड बियॉन्ड. CPIला पहा जे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आहे त्याला 100 वर्ष झाली, त्यानिमित्ताने हे आर्टिकल आलेलं आहे. ओके, मला पण परिपूर्णरित्या हे वाचायचं राहिलेलं कारण UPSC यावरून प्रश्न काढतेच म्हणजे काढते. दरवेळेस पहा तुम्ही 100 वर्ष किंवा 50 वर्षांची जर ॲनिव्हर्सरी असेल ना तर UPSC याबद्दल जास्त प्रश्न विचारते. त्यामुळे लक्षात ठेवा, मॉडर्न हिस्ट्री किंवा UPSC प्रिलिमला हा प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे CPI किंवा तत्कालीन ज्या घटनाक्रम झालेल्या होत्या हे तुम्हाला थोडंसं वाचून घेणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे चला. आता आणखीन इतर पण पहा द पॅराडॉक्स ऑफ पॉलिटिक्स. ओके, ब्युरोक्रेसी जी आहे. आता कालचं लेक्चर तुम्ही आठवा, कालच्या लेक्चरमध्ये मी काय म्हटलेलं होतं, ED आणि CBI बद्दलचं थोडंसं आपण पॉलिटिकल वेपनायझेशन करण्यात आलेलं आहे असं म्हटलेलं होतं मी. त्याला अनुसरून तो लेख आलेला आहे. त्यानंतर हा जो प्रश्न आहे पहा, की क्वेश्चन्स ऑफ रिलिजन सोसायटी लॉ. ओके, हा 2025 बद्दलचा हा लेख लिहिण्यात आलेला आहे अपूर्वा मॅडमनी. मग अगदीच बेटर आहे हा पण लेख, म्हणजे पाहिल्यानंतरच लक्षात येतं की वर्शिप ॲक्टबद्दलचा हा लेख आहे. अगदीच पहा ज्यावेळेस इंटरव्ह्यू वगैरे असेल ना त्यावेळेस ही गोष्टी खूप मदत करणार आहेत. पण पहा आपल्याजवळ वेळ नाही आहे, तर मी अर्ध्यामध्यात हा असं सांगण्याचं कारणच हे आहे की पहा तुम्हाला वेळ म्हणजे तुम्ही मला वेळ द्यावा लागेल, कारण अर्ध्या तासामध्ये किंवा 30 म्हणजे 40 मिनिटामध्ये पण मी हे संपूर्ण एक्सप्लेन करू शकत नाही. पहा ओके, ही जर स्टोरी जर सांगायची म्हटलं ना तर आपल्याला अगदीच 1991 जे वर्शिप ॲक्ट आहे त्या वर्शिप ॲक्टमधील काही तरतुदींबद्दल आपल्याला बोलावं लागेल व कुठे कुठे सर्वेबद्दल प्रॉब्लेम चालू आहे हे संपूर्ण गोष्टी सांगावी लागतील. व पहा अगदी एडिटोरियल वाचून समजून घेऊन तुम्हाला सांगण्यामध्ये थोडंसं वेळ जातो तिथे. व अगदीच पहा आपल्याजवळ थोडासा वेळ कमी आहे, या नात्याने मी हे पेपर स्किप करतोय. पहा शक्य झालं ना तर मी याची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देईन, आजच्या लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस दोन्हीची पण. प्लीज हा लेख तुम्ही स्किप करू नका. मी जरी आता इथं व्हिडिओवरती स्किप केलेला असेल तरी तुम्ही स्वतःहून हा लेख वाचून घ्यायचा आहे. व त्यामध्ये जर काही शंका वगैरे असतील तर नक्की मला विचारू शकता, तसं काही नाही. किंवा आपण स्वतः म्हणजे मीच जर झालं प्रयत्न जर झाला ना तर मी नक्कीच स्वतःहूनच ते पेपर वगैरे कंप्लीट करण्याचा प्रयत्न करेन. ओके, डन. नेक्स्ट न्यूज आहे नदीजोड प्रकल्पाची पायाभरणी, पंतप्रधान मोदींकडून आंबेडकरांच्या दूरदृष्टीची प्रशंसा. अगदीच पहा मध्य प्रदेशातील खजुराहो येथे केन बेतवा नदीजोड प्रकल्पाची पायाभरणी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जलस्रोतांच्या विकासासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीची प्रशंसा केली. बेस्ट न्यूज आहे. पण UPSC इथून पण प्रश्न जर काढला तर काय होणार आहे, केन बेतवा नदीजोड प्रकल्प आहे अगदी त्याच दृष्टिकोनातून मराठवाड्यामधील जे नद्या आहेत त्यांना पण जोडण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने. पण पहा मराठवाड्यातील नद्यांचं नदीजोड प्रकरण वगैरे झालं का, तर बिलकुल झालं नाही. पहा त्याला भरपूर पैसा देण्यात आलेला आहे. आता माझ्याजवळ स्पष्ट करण्यासाठी आकडेवारी नाही आहे पहा, पण लास्ट इयरला एक आर्टिकल आलेला होता देवेंद्र फडणवीस यांच्याच कालावधीमध्ये, मग त्या आर्टिकलमध्ये पण ही माहिती देण्यात आली होती. म्हणजे पहा आता अगदीच नदीजोड प्रकल्प करू शकतो का आपण, तर बिलकुल करू शकतो. पण खरंच त्यामध्ये चॅलेंजेस आहेत का, तर बिलकुल चॅलेंजेस आहेत. कारण आपण कोणाच्या विरोधात जात आहोत, निसर्गाच्या विरोधात जात आहोत. हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. परीक्षेला प्रश्न हाच येऊ शकतो की नदीजोड प्रकल्प करणं गरजेचं आहे का. मग जर असेल तर त्यामधील काय काय चॅलेंजेस येतील, तर पहा आता चॅलेंजेस काय, तर अगदीच तुम्ही काय करत आहात, ही अशा पद्धतीची हा आपला प्यारा भारत आहे व ही नर्मदा नदी आहे असं लक्षात घ्या तुम्ही. नर्मदा नदीच्या दोन्हीकडे पण काय आहेत आपल्याला पर्वतरांगा असलेले दिसतात, बरोबर. मग ह्या पर्वतरांगाच्या अलीकडून आपण काय केलं पहा, नदी जोड प्रकल्प चालू केला आपण. मग नर्मदा नदीला अशा पद्धतीने आपण जर महाराष्ट्रात आणायचं असेल, ओके, मग पठारी प्रदेशामध्ये जर ती नदी आली तर पहा पूर येण्याची जास्त संभावना असते. व हा जो पट्टा तुम्ही रिकामा केलेला आहे कारण नदीचं जे पात्र आहे ना ते तुम्ही फिरवत आहात. ओके, आता नर्मदा नदीला त्यांनी करणार नाहीत, पण तुम्हाला लक्षात घेण्यासाठी सांगतोय मी. ओके, तर पहा दोन्ही बाजूने डोंगर आहेत, पण तुम्ही डोंगरांना फोडलं व डोंगरांना फोडून त्यावर नदीला जर महाराष्ट्रात आणलं व मराठवाड्यातील जे जिल्हे आहेत त्यांना पाणी देण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर काय होणार आहे, नदीचा प्रवाह बदलेल, बरोबर. नदीचं पात्र बदलल्यानंतर नदी काय होईल पहा, सैरावदा धारा व्हायला लागेल. मग ज्यावेळेस पाऊस अगदी जास्त पडण्याचा ज्यावेळेस पाऊस जास्त पडेल त्यावेळेस काय होईल, नदी स्वतःचं पात्र
नदीपात्र बनवेल किंवा स्वतःचा प्रवाह तशा पद्धतीने आणेल व काय होईल, अगदीच पुरामध्ये सर्व काही वाहून जाईल. पहा मग अलमट्टी धरणाचा इश्यू काय सध्याला चालू आहे, तोच तर प्रॉब्लेम आहे. त्यांनी काय करत आहेत, धरणाची उंची वाढवत आहेत. मग ती धरणाची उंची वाढवल्यानंतर पाणी जास्त साठेल, पण पाणी जास्त ते पुढे साठेल, पण मागे तरी जे गावं आहेत ते तरी बुडतील ना. मग हे थोडासा इश्यू डिझास्टर मॅनेजमेंट आपल्याला जमत नाही आहे. व आर्टिकल आलेला आहे पहाच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये, तुम्ही जर आर्टिकल पाहिलात ना, एकच मिनिट कुठे गेला तो आर्टिकल, तर हे पहा, नाही ही आय थिंक हे आर्टिकल पहा. ह्या आर्टिकलमध्ये तेच देण्यात आलेलं आहे. भारताचं जे डिझास्टर मॅनेजमेंट आहे ना ते अगदी चांगल्या पद्धतीने नाही आहे. अंदमान निकोबार असू द्या किंवा केरळ असू द्या, यांना आपण चांगल्या पद्धतीने आज देखील वाचू शकत नाही आहे. ज्यावेळेस त्सुनामी वगैरे येते ना, त्यावेळेस आपल्याला कोणावरती रिलायबल राहावं लागत आहे, अमेरिकेवरती रिलायबल राहावं लागत आहे आपल्याला, बरोबर. त्यानंतर पहा मागचे लेक्चर आठवा, त्या लेक्चरमध्ये पण मी तुम्हाला काय म्हटलं होतं की हवामान विभागावर माझा विश्वास राहिला नाही का, तर त्यांनी काय म्हटलं होतं की सोमवारपासून थंडी वाढणार आहे. पण काय पहा, सोमवारपासून थंडी वाढलीच नाही, पूर्ण कमी झाली थंडी. ओके, म्हणजे टेम्परेचर वाढलं, थंडी पूर्ण नाहीशी झाली. तर अगदी तशा पद्धतीने पहा, आपला हवामानासाठी पण आपला कुठं USA वरती डिपेंड राहावं लागत आहे. मग अगदीच आपल्याकडे तशा पद्धतीचे जे रिसोर्सेस आहेत ना, किंवा अगदीच जी यंत्रणा आहे ती आपल्याकडे यंत्रणा राहिली नाही आहे. मग यासाठी आपल्याला यंत्रणा बदलणं गरजेचं आहे. हे थोडेसे 2-4 गोष्टी आहेत ते तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. पहा, डिझास्टर मॅनेजमेंट जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचं असेल तर अगदीच नव्याने जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे येत आहे ना, त्याला तुम्हाला आपल्या प्रशासनामध्ये राबवण्याची खूप गरज आहे. ओके, हे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. मग अगदीच नरेंद्र मोदी यांनी केन बेतवा नदीजोड प्रकल्पाची उभारणी तिथं करत आहेत, पण सध्याला त्यामध्ये चॅलेंजेस हे आहेत की निसर्गाच्या विरोधात जर तुम्ही जात असाल ना तर चॅलेंजेस येणार म्हणजे येणार. हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. बाकी जे काही पॉईंट्स आहेत ना ते तुम्ही सिलेबसमधून नक्की शिकून घेऊ शकता. डन. त्याच्यानंतर काल अटल बिहारी वाजपेयी यांच्याबद्दल एक लेख पण आलेला होता, नरेंद्र मोदी यांनी लिहिलेला. त्याच्यानंतर काल गुड गव्हर्नन्स डे पण होता. ओके, तर अगदीच त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ टपाल तिकीट आणि नाणेही काल जाहीर केले आहेत. त्यानंतर तत्कालीन वाजपेयी सरकारने सिंचनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच पुराचा सामना करण्यासाठी नद्या एकमेकांना जोडण्याचा प्रस्ताव दिला होता. ओके, मग त्या प्रस्तावाला त्यांनी काय केलं, काल पायाभरणी केली. पण यावरती काँग्रेसने टीका काय केली आहे की पहा, मध्य प्रदेशातील पन्ना व्याघ्र प्रकल्प जे आहे ना त्याला याचा धोका होईल, असं जयराम रमेश यांनी म्हटलेलं आहे. मग अगदीच हे जे धोके होणार असतील ना एखाद्या प्रदेशाला, तर ते धोक्यांचं पहिल्यांदाच तिथं काय सर्वेक्षण करून घेणं खूप गरजेचं आहे. अन्यथा मी म्हटलं ना, निसर्गाच्या विरोधात जर गेला आपण तर अगदी निसर्ग आपला तशा पद्धतीने म्हणजे पूर्णतः नाहीसं करण्याशिवाय दुसरा ऑप्शन नसतो निसर्गाकडे. त्यामुळे निसर्गाच्या विरोधात आपल्याला जाता येत नाही. किंवा विज्ञान पण पहा आज घडीला निसर्गाच्या पुढे जाऊ शकला नाही आहे. तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटलं तरी तर आहे ना, पहा तुम्ही, म्हणजे अवघ्या 20 मिनिटामध्ये अंदमान निकोबारमध्ये जी त्सुनामी आलेली होती किंवा जे भूकंप आलेला होता ना, ते अवघ्या 20 मिनिटामध्ये श्रीलंकेच्या कोस्टलाईनला धडक दिली होती त्यांनी. व तोपर्यंत देखील आपल्याला जाग आली नव्हती किंवा आपल्या देशामध्ये त्सुनामी आलेली आहे म्हणून. इथं त्यांनी उदाहरणं सहित दिलेली आहेत, तुम्ही ते नक्कीच वाचून घेऊ शकता. ओके, पहा अगदी खूप हेवी फॅक्ट वगैरे असतात किंवा अगदीच खूप महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत या UPSC आणि MPSCसाठी, पण अगदी एका लेक्चरमध्ये थोड्याफार प्रमाणात मी कव्हर करू शकत नाही. पहा ओके, कारण अगदी जर थोड्या बातम्या असताना मी पूर्ण कंप्लीट करतो, पण आज वेळेअभावी आपल्याला ते करता येत नाही आहे. पहा, सॉरी फॉर दॅट. पण मी नक्की सांगण्याचा ते प्रयत्न करेन की त्यामध्ये क्रक्स तरी सांगण्याचा नक्की प्रयत्न करेन, काळजी करू नका. त्याच्यानंतर फाशीच्या शिक्षेचे जन्मठेपीत रूपांतर झालेली व्यक्ती पॅरोलसाठी पात्र ठरते का, हा प्रश्नचिन्ह राज्य सरकारला विचारण्यात आलेला आहे. आता राज्य सरकार पाहूयात की याला काय उत्तर देईल. मग त्याच्यानंतरच बॉम्बे हायकोर्ट त्यावरती निर्णय घेईल व त्यावेळेस मी पण तुम्हाला सांगणारच आहे. त्याच्यानंतर पहा, एक देश एक निवडणूक नको. कारण पहा, मी आज खूप बारीक आवाजात बोलतो आहे कारण घसा थोडासा हे करत आहे, पेन करत आहे. त्याच्यानंतर बाजूला म्हणजे खूपच बँडबाजा वगैरे चालू आहे, त्यामुळे कानाचा पण आवाज खूप म्हणजे हे होत आहे. ओके, आणि बोलता येत नाही आहे, त्यामुळे खूपच त्रास होतो आहे. आता अगदीच तुम्हाला आवाज येत नसेल कारण नॉईस कॅन्सलेशनचं हे माईक आहे, त्यामुळे मे बी तुम्हाला आवाज येत नसेल, पण माझ्या कानाला तरी तो आवाज दणानून जातो आहे. तरी पण मी प्रयत्न करेन आजचं लोकसत्ता तरी आपण कंप्लीट करण्याचा प्रयत्न करूयात. एक देश एक निवडणूक नको. कारण का नको बरं, तर अगदीच आता हा जो पार्ट आहे ना तो मागच्या लेक्चर्समध्ये आपण कंप्लीट केला आहे, त्यामुळे मी म्हटलेलं आहे विद्यार्थ्यांना प्लीज रेग्युलर राहा. आता अगदीच पहा, मी लेक्चर हे रेग्युलर करेन. ओके, व जे अननेसेसरी मला कमेंट वाटत आहेत ना मी त्यांना रिप्लाय करणार नाही आहे. पहा, थोडंसं तुम्हाला राग आला तरी चालेल. त्याच्यानंतर मी सांगितलेलं आहे जे कंबाईनचे विद्यार्थी आहेत किंवा जे सरळ सेवेचे विद्यार्थी आहेत त्यांनी प्लीज देवा जाधव सरांच्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही फॉलो करा. त्यामध्ये हेवी फॅक्ट येतील, ते नक्कीच तुम्ही पाहून घेऊ शकता, म्हणजे ते तुम्हाला पाठच करावे लागेल. बाकी जर गोष्टी तुम्ही पाहिलात जे राज्यसेवेचे
सेवेचे विद्यार्थी आहेत त्यांना अगदीच हे लेक्चर्स खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. तर पहा, आपल्याला माहिती आहेत एक देश एक निवडणूक आल्यानंतर पैसा वाचेल, सगळं काही वाचेल, हे आपण पाहिलेलं आहे. पॉझिटिव्हली गोष्टी पाहिलेल्या आहेत, बरोबर. व 1967 पर्यंत पहा आपले लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रितच होत होत्या, हे पण आपण पाहिलेलं आहे. मग यालाच अनुसरून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पण थोडंसं माहिती करून घेणं खूप गरजेचं आहे. तर पहा, ज्यावेळेस संविधान सभा बसलेली होती, म्हणजे आपलं भारतीय संविधान बनत होतं ना, त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नजरेत होतं का मग एक देश एक निवडणूक? तर त्यांच्या नजरेत तसं काहीही नव्हतं. पहा, त्यांनी काय म्हटलं होते की आपलं फेडरल कसं आहे, क्वासाय फेडरलिझम आहे. कोणाकडून घेतलेलं आहे? कॅनडा पद्धतीचं आपलं क्वासाय फेडरलिझम आहे. USA सारखं आहे का पूर्ण फेडरलिझम? तर नाही आहे. ओके, पण आपलं क्वासाय फेडरलिझम आहे, जे की पहा आपण संघाकडे जास्त शक्ती दिलेली आहे, केंद्र सरकारकडे जास्त शक्ती आहे. व तुम्ही जर अमेरिकेत पाहिलं तर ते कोणाकडे शक्ती जास्त आहे, तर राज्यांकडे शक्ती जास्त आहे. पण आपल्या देशामध्ये केंद्र सरकारकडे शक्ती जास्त आहे, बरोबर. मग असं असताना आणखीन तुम्ही एक गोष्ट इथं लक्षात ठेवू शकता. आर्टिकल 356 बद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय म्हटलं की आर्टिकल 356चा थोडंसं प्रॉब्लेम. तर पहा, आर्टिकल 356 याचा वापर कमीत कमी वेळा केला जाईल असं त्यांची दृष्टिकोन होता. परंतु तो झाला का? तर बिलकुल झाला नाही. अगदी जास्तीत 100पेक्षा जास्त वेळा 356चा तिथं वापर झालेला आहे. मग अगदी ह्या गोष्टीतून आपल्याला काय लक्षात येतं, तर अगदीच आपलं क्वासाय फेडरलिझम जे आहे त्याला धोका कुणाचा आहे, तर केंद्र सरकारचाच धोका आहे. फेडरलिझमला धोका फक्त केंद्र सरकारच देऊ शकतं. मग त्याच धर्तीवर पहा, एक देश एक निवडणूक अशा पद्धतीने संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडली नव्हती. तर त्यांच्या नजरेत काय होतं की लोकसभा किंवा विधानसभा ह्या असतील ना, तर त्यांना परिपूर्ण कालावधी तिथं मिळून देणं गरजेचं आहे असं त्यांचं मत होतं. लोकसभेला 5 वर्षाचे टर्म मिळणं गरजेचं आहे आणि राज्याची विधानसभा असेल त्याला पण 5 वर्षांचा कालावधी तिथं मिळणं गरजेचं आहे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार होते. ओके, 16 जून 1949 पहा, 15 आणि 16 जून 1949 कॉन्स्टिट्युशनल डिबेट जर एखादा विद्यार्थी वाचत असेल तर तिथं रेफरन्स दिलेले आहेत, हे तुम्ही वाचून घेऊ शकता. आता अगदीच मला पण वाचायचे आहेत, परंतु ती सर्व्हिसमध्ये गेल्यानंतर आपण वाचूयात, कारण कॉन्स्टिट्युशनल डिबेट जर वाचायचं म्हटलं तर ते आता शक्य नाही आहे. पहा, ओके, तर लक्षात ठेवा 15 आणि 16 जून या रोजी जी संविधान सभा बसली होती 1949 मध्ये, त्या दिवशी हे सर्व काही डिस्कस झालेलं होतं, बरोबर. मग पहा, आता मग केंद्र सरकार काय म्हणत आहे की आता वेळ पैसा वगैरे वाचवायचा आहे, त्यामुळे आपल्याला काय करणं गरजेचं आहे, एक देश एक निवडणूक आपल्याला घ्यायचं गरजेचं. मग वेळ आणि पैसा वाचेल, पण याचं नुकसान काय होणार आहे, तर नुकसान तुम्हाला समजतंय का? बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हटले होते की 5 वर्षाचा इथं कालावधी मिळणं खूप गरजेचं आहे लोकसभेला आणि विधानसभेला. पण आता आज घडीला जर तुम्ही पाहिलात, जर एक देश एक निवडणूक जर आली ना, तर त्यांना पण तिथं 5 वर्षाचा कालावधी मिळेल. पण एखादी वेळेस जर लोकसभा 2027ची जी लोकसभा आहे ना, ती 2024ला जी स्थापित लोकसभा झालेली आहे, म्हणजे यावर्षीची जी लोकसभा स्थापित झाली तिचा कालावधी 2029 पर्यंत आहे. पण 2027मध्येच ही जर लोकसभा डिसॉल्व्ह झाली तर आता एक देश एक निवडणुकीनुसार काय होणार आहे, तर परत इथं नव्याने इलेक्शन लागतील व हे इलेक्शनचा टर्म किती फक्त 2029 पर्यंतचाच असेल. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हटलं होतं की 5 वर्षाचं असणं गरजेचं आहे. मग आता आपल्याकडे काय आहे, तर अगदीच 2027ला जर निवडणुका लागल्या ना, 5 वर्ष आपण देतो त्यांना कालावधी, पण एक देश एक निवडणूकमध्ये हे काही होणार नाही. हे थोडंसं एक चॅलेंज आहे. मग यालाच अनुसरून मी पहा लेक्चरमध्ये म्हटलेलं होतं की केंद्र सरकार सध्याला काय करत आहे, पहा, एक लाडका लहान लेकरू जे असतं ना, की मला हे पाहिजे 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 म्हणून हट्ट जसं धरतो ना, तसं हे हट्ट प्रकार आहे. पहा, व अगदी याचा उपयोग काही नाही आहे. खरं जर पाहिलात ना तुम्ही, तर हे 2034 पासून लागू होण्याचे जास्त चान्सेस आहेत, कारण राष्ट्रपतींचं अभिभाषण 2029ला होईल. आता थोडंसं एक स्टेटमेंट करायचं आहे. पहा, ही जी परिस्थिती आपण पाहिली, या परिस्थितीला अनुसरून किंवा अगदीच पहा एवढ्या दिवस न्यूज ॲनालिसिस केल्यानंतर जे काही गोष्टी समजतात त्यानुसार जर एक स्टेटमेंट द्यायचं जर म्हटलं ना तुम्हाला, आता अगदीच हे परीक्षेला लिहायचं नाही आहे, पण तुम्हाला माहिती असावं या नात्याने. पहा, 2019मध्ये NRC किंवा जे सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट आलं, पण त्याचं पुढे काय झालं माहिती आहे का आपल्याला? तर बिलकुल काही नाही आहे. पहा, मग अगदी जर तुम्ही सध्याचं जर पॉलिटिकल सिच्युएशन पाहिलीत, त्यानंतर अगदीच 106वी घटना दुरुस्ती पण झालेली आहे आपल्या भारतीय संविधानामध्ये. मग त्याचं इम्पॅक्ट कधी आहे? 2029मध्ये आहे. पण अगदी जर तुम्ही खऱ्या अर्थाने जर समजत असाल ना पॉलिटिक्सला, मी याच्यापूर्वी पण लेक्चरला म्हटलेलं आहे, जर तुम्हाला पॉलिटिक्स चांगल्या पद्धतीने समजायची असेल ना, तर पॉलिटिक्स पण माहिती असणं गरजेचं आहे. मग ती त्याच धर्तीवर तुम्ही पहा ना, मला नाही वाटत की म्हणजे आता अगदी असं म्हणता येणार नाही आहे किंवा हे पब्लिक प्लॅटफॉर्मवरती म्हणणं योग्य नाही आहे, तरी पण पहा, हे थोडंसं गोष्टींवरती तुम्ही पण सध्या नक्की विचार करा. NRCचा भरपूर मोठा मुद्दा करण्यात आलेला होता किंवा ऑपोजिशन तशा पद्धतीने
हमको क्या चाहिए आझादी वगैरे तशा पद्धतीने गीत वगैरे जिथं तिथं पाहिलं तर आंदोलन वगैरे चालू होते पहा 2019ला किंवा कोविड येण्याच्या पूर्वी. त्यानंतर लगेच पहा मागच्या सप्टेंबर महिन्यामध्ये 106वी घटना दुरुस्ती झाली, पण त्याचा इम्पॅक्ट कधी आहे 2029 नंतर. आता पण तसंच आहे, वन नेशन वन इलेक्शन हा मुद्दा तापून ठेवायचा, पण याचा इम्पॅक्ट कधी 2034मध्ये. मग पहा आज सध्याला आपल्यासमोर इश्यू काय आहेत तर 2027 पर्यंत जर हे जे युवा आपल्यासमोर बसलेला आहे यांना जर नोकरी मिळाली नाही तर IMFने आपल्याला सुचवलेलं आहे ऑलरेडी की तुम्ही 2027 पर्यंत जर यांना नोकऱ्या देऊ शकला नाही तर हे काय होणार आहे, डेमोग्राफिक डिझास्टर होणार आहे. आता हे डेमोग्राफिक डिझास्टर म्हणजे काय तर अगदीच पहा प्रॉब्लेम काय होते डेमोग्राफिक डिझास्टरमध्ये. आता सध्याला आपल्याकडे डिव्हिडंड आहे. डिव्हिडंड म्हणजेच काय, आपला लाभ आहे. आपली जी लोकसंख्या आहे ना ती आज घडीला खूप मोठी युवा संख्या आहे, बरोबर. आपला युवाचा देश आहे, पण आज घडीला युवा तुम्ही पाहिलात तर काय आहे, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, बरोबर. मग आज घडीला मोबाईलवरती हा युवा बसून अगदीच अभ्यास करत असेल किंवा मे बी गेम खेळत असेल किंवा रमी खेळत असेल. ओके, मान्य केलं आपण. मग रमी खेळा पैसे जिंका हे सर्व काही झालं, पण 2027ला आपली एवढी पॉप्युलेशन टोकावरती जाऊन बसणार आहे, बरोबर. म्हणजे तिचं डेड एंड येईल आपल्या डेमोग्राफिक डिव्हिडंडला. मग ते डेड एंड आल्यानंतर पहा जी आपली युवा आहे त्यांना लक्षात येईल की बाबा आपल्या हाताला आता काम नाही आहे, मग आता काय काम करणं खूप गरजेचं आहे. ओके, आता मला याबद्दल थोडंसं एक इकॉनॉमिक्सची संकल्पना आठवली, मार्जिनल युटिलिटी. आता काही विद्यार्थ्यांना ती माहिती असेल किंवा काहींना नसेल. ओके, कार्डिनल इक्विलिटी ॲनालिसिस वगैरे आहे तशा पद्धतीने ते. म्हणजे युटिलिटी म्हणजेच काय, सॅटिस्फॅक्शन. ओके, आता सॅटिस्फॅक्शनला कशा पद्धतीने घेऊयात, सॉरी थोडंसं म्हणजे लक्षात घ्या तुम्ही, इकॉनॉमिक्सच्या पण संकल्पना मी तुम्हाला एकच लिंक करून देण्याचा प्रयत्न करतोय. तर पहा सॅटिस्फॅक्शन आपला पहिल्यांदा पहा तुम्ही राजस्थानमध्ये गेलात किंवा म्हणजे अगदीच बाहेर फिरण्यासाठी गेलात असं लक्षात घ्या, राजस्थानमध्ये जास्त दूर जाऊ नका, तर घरीच आहात पण थोडंसं बाहेर फिरून आलात तुम्हाला लागली खूप तहान. ओके, मग तहान लागल्यानंतर ना तुम्ही पहिल्यांदा एक ग्लास प्याल पाणी, बरोबर. मग दुसरा पण ग्लास प्याल व तिसरा ग्लास पिताना ना तुमची तहान भागेल. इथे 2 ग्लासमध्येच तुमची जर तहान भागेल ना तर तिसऱ्या ग्लासला तुमचं सॅटिस्फॅक्शन तेवढं असेल का, तर राहणार नाही. मग तुम्ही तिसऱ्यातला पण अर्धाच ग्लास पाणी तिथं पिऊ शकाल. मग ही सिच्युएशन होते पहा. आता इथं नेमकं काय होणार आहे, जर युवांना म्हणजे आपल्या देशामध्ये जे सध्याला युवा आहे 2027 पर्यंत हा यंग होणार आहे बिलकुल. मग यंग झाल्यानंतर काय होईल पहा, यांच्याकडे डेड एंड येईल. मग डेड एंड आल्यानंतर अगदीच त्यांना लक्षात येईल की बाबा आपल्या हाताला जॉब नाही आहे. मग जॉब नाही आहे व पैसे आपल्याला कमावणं खूप गरजेचं आहे किंवा काळाची गरज आहे आपल्याला सस्टेन करायचं असेल तर, असं त्याला लक्षात येईल. मग पहा त्याच्याजवळ जरी मोबाईल दिला ना तर हे त्याचं सॅटिस्फॅक्शन त्यामधून होऊ शकत नाही. किंवा अगदीच त्याला एखाद्या रॅलीमध्ये वगैरे पाठवलात किंवा पॉलिटिक्समध्ये वगैरे त्याला इंटरेस्ट देऊन बसलात ना तरी त्याला इंटरेस्ट तिथे येणार नाही का, तर त्याला पैशाची गरज पडणार आहे पुन्हा. म्हणजे आज घडीला त्याला जी तहान तुम्ही देत आहात ना पॉलिटिकल वगैरे व्यक्ती, त्यांनी ती तहान त्याची बुजेल, परंतु पहा 2027 नंतर त्याची ती तहान मिटणार नाही. मग तो काय करेल, चोऱ्या, त्यानंतर डकेती, अशा पद्धतीने तो काय करेल, पैसे मिळवण्यासाठी प्रयत्न करत जाईल. ओके, म्हणजे जे श्रीमंत व्यक्ती वगैरे आहेत ना त्यांच्यावरती तिथं डाका वगैरे पडतील, बरोबर आहे. मग इथं काय होणार आहे, डेमोग्राफिक डिझास्टर म्हटल्यानंतर तुम्हाला आता समजलं असेल की पहा चोऱ्यांचं वगैरे प्रमाण वाढेल. चोऱ्यांचं प्रमाण का वाढेल बरं, तर अगदीच पहा आता अगदी आपल्याला पैसे पाहिजे आहेत किंवा आपल्या घरातील कोणी व्यक्ती आजारी आहेत, मग त्यावेळेस त्याला फक्त पैसे दिसतात. त्यांनी काय काम करत आहे हे आपल्याला काहीच माहिती नाही आहे. त्यानंतर तुम्ही बाबा सिद्दीकी मर्डर केस तुम्ही ऐकले असाल पहा. त्या मर्डर केसमधील जे व्यक्ती होते ना त्यांनी 50,000साठी सुपारी घेतली होती पहा. 50,000 रुपये फक्त. 50,000साठी त्यांनी डायरेक्टली एका माजी मंत्र्याचा खून केला त्यांनी महाराष्ट्रामध्ये. मग एवढी भयावह सिच्युएशन इथं येऊ शकेल. मग हेच आपलं वाढणं कोणी केलेलं आहे, IMFनं वाढणं केलं आहे. मग आता पहा मी कुठून तुम्हाला लिंकेजेस वगैरे घेऊन गेलेलो आहे. डेमोग्राफिक डिझास्टर जे 2027चे ॲस्पिरंट आहेत ना त्यांच्यासाठी हे खूप लक्षात ठेवायचं आहे. त्यांनी हे म्हणजे मस्त आहे ह्या गोष्टी लक्षात ठेवणं, कारण ज्यावेळेस तुम्ही असे शब्द वापरताना जे की तुमचा बाजूचा जो मित्र आहे ना त्याला हे समजणार नाही डेमोग्राफिक डिझास्टर वगैरे काय म्हणून. पण हे तुम्ही जर लक्षात ठेवलात की डेमोग्राफिक डिव्हिडंड आपला 2027 पर्यंत आहे, 2027च्या नंतर डेमोग्राफिक डिझास्टर येणार आहे आपल्या देशामध्ये. व हे IMFच्या ज्या चीफ आहेत भारतीयच आहेत त्या, पण त्यांनी हे आपल्याला पहिल्यांदाच निदर्शनास आणून दिलेलं होतं. ओके, पण आपण त्यावरती ॲक्शन घेतलं नाही. आपण काय करत आहोत, 2034च्या नंतरच्या गोष्टी आताच प्लॅन करत आहोत. पण पहा हे थोडंसं चुकीचं आहे. व अगदीच पहा इतर लेखकांना पण तेच म्हणायचं की निवडणुका तुम्ही घ्याल, मान्य आहे, एक देश एक निवडणुका करा, पण प्रॉब्लेम काय होईल पहा, तर अगदी जी भारतीय संघराज्याची संरचना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती ना ती धोक्यात येण्याचे जास्त चान्सेस आहेत आपल्याला. व आज सध्याला लोकसभा आणि राज्यसभा इलेक्शन ज्यावेळेस होतात ना, आता पहा लोकसभेच्या वेळेस इलेक्शनचा मुद्दा काय होता, तर
संविधान खतरे में है. व अगदीच पहा संविधानाबद्दलचा इश्यू होता ना तो लोकसभेसाठी खूप महत्त्वाचा होता. समजलं ना तुम्हाला. ओके, एकीकडे जर 405 जर झाले असते ना खऱ्या पद्धतीने तर अगदी पहा कोणतीही अमेंडमेंट इझिली फॉरवर्ड होऊ शकली असती. व चांगली जर लोकशाही तुम्हाला सस्टेन ठेवायची असेल तर ऑपोजिशन तिथं खूप गरजेचा असतो. बरोबर आहे. मग ऑपोजिशन जर तिथं नसता तर अगदी एखादीही अमेंडमेंट डायरेक्टली होऊ शकत असती. आता याचं बेस्ट उदाहरण जर म्हटलं तर वन नेशन वन इलेक्शन बिल पहा. पहिल्या दिवशी त्यांनी ते वन नेशन वन इलेक्शन बिल लोकसभेमध्ये मांडले, परंतु पारित होऊ शकलं का तर बिलकुल नाही. का? 2/3 मेजॉरिटी लागते त्यांना. त्यांच्याकडे तेवढी संख्या नव्हती. 307 सदस्य संख्या पाहिजे 2/3 साठी. बरोबर, ते त्यांच्याकडे नव्हती. त्यामुळे त्यांनी काय पाठवलं, JPC कडे पाठवलं बिल. आय होप तुम्हाला समजलेलं असेल. ऑपोजिशन त्याला काय करू शकतं पहा, फिल्टर लावू शकतं. आता नक्कीच बिल पारित होईल तसं काही नाही आहे. आता हे जर तुम्ही अशा पद्धतीने फनेल जर पाहिलात तर याच्यामध्ये ज्यावेळेस रॉकेल वगैरे होतो ना आपण तिथं तळागाळाला वगैरे जे काही आहे ना ते साठवून राहतं, म्हणजे अगदीच इथं फिल्टरेट केलं जातं. मग यासाठी संविधान जे आपलं लोकसभा आहे किंवा संसद आहे त्यासाठी ही मुद्दा खूप गरजेचा होता. पण आता ज्यावेळेस महाराष्ट्र विधानसभेच्या इलेक्शन आले, महाराष्ट्र विधानसभेच्या वेळेस दुसऱ्या गोष्टी महत्त्वाच्या होत्या, जसं सोयाबीनचा भाव वगैरे. ओके, मग त्याला अनुसरून राज्यासाठीच्या मुद्दे वेगळे असतात, राज्यासाठीचे मुद्दे वेगळे असतात आणि देशासाठीचे मुद्दे वेगळे असतात. या नात्याने वेगवेगळ्या निवडणुका होणे खूप गरजेचं आहे, असं तुम्ही हा पॉईंट तर तुमचं स्पष्टीकरण मांडायचं आहे. डन. त्याच्यानंतर राष्ट्रीय प्रश्नांमुळे स्थानिक समस्या दुर्लक्षित राहू लागतील. विधानसभा निवडणुका स्थानिक मुद्द्यावर लढवल्या जातात, जिथे मतदार राजकीय पक्ष आणि नेत्यांना त्यांच्या कामाच्या आधारे मते देतात. बरोबर आहे. त्याच्यानंतर पहा ज्या वेळेस निवडणुका येतात ना त्यावेळेस आपल्याकडे आमदार वगैरे येतात. आमदार आल्यानंतर अगदी चेक अँड बॅलन्स तिथं राहतं की बाबा जनता त्यांना विचारू शकते की बाबा खरंच तुम्ही काम वगैरे केलेलं आहे का, व त्यांच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं हेच काम आहे. अन्यथा काय होणार आहे पहा, अगदीच जर त्यांच्यावरती जर नियंत्रण राहिलं नाही तर लोकशाही काय होते, अनियंत्रित होते. ओके, लोकशाही अनियंत्रित होऊ शकते एक देश एक निवडणूक यामुळे. कारण अगदीच आता ज्या पद्धतीने 2014 नरेंद्र मोदी यांची लाट होती, अगदी त्याच धर्तीवर पहा राज्यामध्ये सगळीकडे काँग्रेस वाईप आऊट झालं व मोदीच आले जिकडे तिकडे. बरोबर आहे. याचं कारण काय झालं पहा, तर अगदी काँग्रेसला तिथं फटका बसला, ओपोजिशन पूर्ण डाऊन झालं तिथे. ओके, मॉरल डाऊन झाल्यानंतर पहा लोकशाही अनियंत्रित होण्याचे जास्त चान्सेस असतात. ओके, मग हे आपल्या इतिहासाने शिकवलेलं आहे. इंदिरा गांधींचा इमर्जन्सी दरम्यानचा इतिहास तुम्ही वाचून घेऊ शकता. ओके, संपूर्ण गोष्टी तुम्हाला लगेच तुमच्या डोळ्यासमोर नक्कीच असतील. अनियंत्रित शक्तीपासून नागरिकांना संरक्षण देण्याचे कार्य लोकशाही किंवा मतदान करते. या सुरक्षा रक्षक कवचामुळे लोकशाही मजबूत होते. ते नष्ट होणे नागरिकांच्या मतदानाच्या अधिकाराला तकलादू करेल, यात काही शंका नाही. एक देश एक निवडणूक पद्धत सत्तेचे केंद्रीकरण करणारी, निवडणूक उत्तरदायित्व कमकुवत करणारी, लोकशाहीसाठी गंभीर धोका निर्माण करणारी, लोकशाही धर्मनिरपेक्षता आणि देशाचा संघराज्य संरचना वाचवण्यासाठी या प्रस्तावावर पुनर्विचार होणे ही काळाची गरज आहे. संविधानाचे संरक्षण व्हावे अशी इच्छा असणाऱ्यांनी याचा सजगतेने विचार करणं खूप गरजेचं आहे. व हा पॉईंट इथं महत्त्वाचा आहे. व याच्यापूर्वी अगदी पहा आपल्याला पण नक्कीच संविधानाबद्दलचं केअर आहे, पण मी म्हटलं ना पॉलिटिकल ऑब्झर्वर या नात्याने जर मी पाहिलं तर 2034 पासून ह्या निवडणुका वगैरे लागतील. मग मला नाही वाटत की हे 2034 पासून वगैरे कदाचित लागू होईल, कारण आता सध्याला जे मुद्दे आहेत त्याच्या मुद्द्यापासून भरकटण्याचा इथं थोडासा प्रयत्न केला जात आहे. ओके, जर मी अशा पद्धतीने जर पाहिलं ना तर ह्या गोष्टी तुम्हाला आय होप समजून आल्या असतील. डन. त्याच्यानंतर आधुनिक भारताची संस्थात्मक उभारणी कोणी केलेली आहे, तर अगदीच जवाहरलाल नेहरू यांनी केलेली आहे. DRDO, एम्स ह्या ज्या संस्था आहेत ना यांची निर्मिती कोणी केली आहे पहा 1956 साली. पहा आता इथे विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना 1953 दिलेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे आय थिंक 1956 आहे, पाहावं लागेल, तर प्लीज हे एकदा तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर तुम्हाला मी काही गोष्टी सांगेन, जसं की राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था 1952 साली पुण्यामध्ये त्याची स्थापना झाली आहे. जवाहरलाल नेहरूच कालावधी होता. ओके, गोष्टी सांगेन त्याबद्दल म्हणजे गोष्टी मला सांगायच्या नाही तर काय सांगायचं होतं पहा, तर तुम्हाला हे नावं लक्षात ठेवा. DRDOची स्थापना आय थिंक 1959 दरम्यानची काहीतरी आहे. आता इथं दिलं नाही आहे त्यांनी, म्हणजे खोदा पहाड निकला चुहा अशा पद्धतीने दिलेला आहे, पण 1953 आहे का 1956 आहे एकदा प्लीज तुम्ही पाहून घ्या, कारण मला इथं थोडंसं कन्फ्यूज होत आहे व मी ते घाईमध्ये लक्षात राहिलं नाही मला हे सर्च करायचं. तर प्लीज UGC बद्दल पण तुम्ही एकदा सर्च करून ठेवा. ओके, डन. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. नापास कोण. आता हा व्हिडिओ ना कालचा मृणाल सरांचा तुम्ही व्हिडिओ पहा, त्यामध्ये थंबनेल आहे पहा की बाबू शोनावर पर प्रहार, नरेंद्र मोदी सरकार का बाबू शोनावर पर प्रहार. तो व्हिडिओ पाहून घ्या, त्यामध्ये तुम्हाला हे सर्व पॉईंट्स नक्कीच लक्षात येतील. ओके, आता माझा कसा थोडंसं साथ देत नाही आहे, त्यानिमित्ताने मी मृणाल सरांचा व्हिडिओ रिकमेंड करतोय. व अगदीच तुम्ही त्यांचे पण थोडेसे व्हिडिओ पहा, तुम्हाला समजून येईल. मी करंट अफेअर्स जे घेतोय ना अगदी त्याच धर्तीवर मृणाल सरांच्याच धर्तीवर आपण पण करंट अफेअर्स घेतो, कारण ते माझे गुरु आहेत. व पहा मी पण
कधीच नीतिमत्तेला किंवा म्हणजे नैतिकतेला वगैरे तिथं तशा पद्धतीने हे होऊ देणार नाही, याची मी निश्चित काळजी घेईन. ओके, जर राहिलं तर मी डायरेक्टली राहिलं सांगतो पहा, किंवा माझ्याकडून जर तुम्हाला मिळणार नसेल तर मी डायरेक्टली म्हणतो, जसं की देवा जाधव सरांचं मी डायरेक्टली उदाहरण दिलं, किंवा तुम्ही त्यांच्याकडून शिकून घ्या. सरळ सेवा आणि जे कंबाईनचे विद्यार्थी आहेत ना, त्यांच्यासाठी ते खूप हेल्पफुल चॅनल ठरेल. पण मी तशा पद्धतीने डिलिव्हर करू शकत नाही पहा, कारण माझं डोमेनच राहिलं नाही आहे. सरळ सेवा, IBPS पॅटर्न वगैरे माझं डोमेन नाही आहे. ते मी राज्यसेवा आणि UPSCबद्दल तुम्ही मला विचारा, मी तुम्हाला नक्की गायडन्स द्यायला तयार आहे पहा. ॲन्सर रायटिंगबद्दल नक्कीच बारीक बारीक गोष्टी वगैरे मला नक्की माहिती आहेत. ओके, त्यामुळे जे विद्यार्थी सध्याला मला ॲन्सर रायटिंग ते प्रॅक्टिस करत आहेत ना, तशा पद्धतीने तुम्ही नक्की मला पाठवू शकता. मी तुम्हाला त्याबद्दल सोल्युशन किंवा सजेशन नक्की देण्याचा प्रयत्न करेन. राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांनी प्लीज थोडंसं कॉन्टॅक्टमध्ये राहा. त्याच्यानंतर हिवाळी अधिवेशनाचा लेखाजोखा हा आता सध्याला गरजेचा नाही आहे पहा. तुमची परीक्षा पुढल्या वर्षी आहे, त्यानिमित्ताने पुढल्या वर्षीचं जे अधिवेशन होईल ना, त्याबद्दलचं आपण चर्चा करत आता तुम्ही सध्याला हे करू नका. त्याच्यानंतर हा एक पण पहा, खूप महत्त्वाचा आर्टिकल आहे. ओके, आता याच्यावरती पण आणखीन 20 मिनिट बोलण्यासारखं आहे, पण आता खूप वेळ झालेला आहे, या निमित्ताने मी थोडंसं रजा घेतो आहे. पण प्लीज हा एक आर्टिकल तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर आजचं इंडियन एक्सप्रेस पण तुम्हाला पूर्ण वाचून घ्यायचं आहे. ओके, आजच मी थोडंसं स्किप करण्याचा प्रयत्न करतो आहे पहा, कारण माझं घसा साथ देत नाही आहे. पण मी तुम्हाला म्हटलेलं आहे की ह्या ज्या गोष्टी आहेत, किंवा आता ह्याच्या पुढे तर काही गरजेचं नाही आहे पहा. लोकसत्ता, कारण लोकसत्तामध्ये मराठवाडा एडिशन आलेला आहे, व त्यामध्ये खूप बातम्या दुसऱ्या आहेत जे की आपल्या गरजेचं नाही. तर आता इथं अशा पद्धतीने थांबतोय मी. ओके, शक्य झालं तर तुम्ही आजचा लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस दोन्ही वाचून घ्या, व त्यामधील काही शंका असतील तर मला नक्की सांगा. धन्यवाद.